6 दिवसानंतर त्यांचा निकाल आला आणि त्यात मी प्लेस झालो आज. सो हां, मी जरा खुश आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सध्या मी आहे पुण्यामध्ये. मी ते इंटरव्ह्यू द्यायला आलेलो. इंटरव्ह्यू झालाय तसा एकदम ठीक गेला, चांगला गेला इंटरव्ह्यू. आणि सध्या मी माझ्या एका फ्रेंडच्या रूमवर आहे. तो सध्या कंपनीमध्ये आहे. मी तुम्हाला पुण्यामध्ये रूम दाखवतो. पीजीज असतात ते. आता ही रूम कशा वगैरे मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथं सध्या 3 बेड आहेत. एक इथे, एक 2, इथे एक 3. आणि इथे एक कपाट आहे. तसं तिघांना 3 कपाट आहे. 1, 2 आणि इथे एक आहे 3. आणि जर बाहेर बघायला गेला तर बाहेर असा फुल ओपन स्पेस आहे. वरून पण असा सगळं ओपन स्पेस आहे. इथं कपडे वाहत घालायला हे चांगलं आहे तसं. आणि सध्या पाऊस पडायला आहे बाहेर गाईज. आणि अजून एक गोष्ट, मला सगळ्या पीजीचं आणि सगळ्या हॉस्टेलचं मला एक सगळ्यात भारी गोष्ट एकच आवडत्या. ती आहे बेडच्या बाजूला चार्जिंग पॉईंट. भाई साहब बघा, इथं म्हणा बेडच्या इथं चार्जिंग पॉईंट. भाई बेडच्या इथं चार्जिंग पॉईंट असेल ना भाई साहब, खरं सांगतो दिल खुश होतंय. बघू इन फ्युचर घरात पण मी असंच करेन, बेडच्या बाजूला एक चार्जिंग पॉईंट. हे तर सगळ्यांनाच पाहिजे असेल, म्हणजे मला पण पाहिजे. आणि त्याच इंटरव्ह्यूचं रिझल्टचं तर ते मला सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही डिस्कस करून जे काय आमचा रिझल्ट असेल ते मी तुला सांगतो. तो काय सध्या वाजल्या संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही चाललोय सध्या बाहेर कुठं तर जेवायला चाललोय. आता बघा, मी आहे राजूर इथं. त्याच्या जरा कंपनीचा कॉल चालू आहे. सो बघा काही हॉस्टेल संपल्यावर कॉलेजला संपल्यावर असंच रात्रंदिवस नुसतं काम काम काम. तर मी आता आज थांबणार आहे इथं ह्यांच्या रूमवर आणि जाईन मी उद्या सकाळी. सध्या हॉटेलला आलो जेवायला मी आणि राजवीर. तर जेवण करून बाहेर पडलो आहे आम्ही. आणि सध्या इथं जोरदार पाऊस चालू आहे. हे काय तिथे आनंद डे. आणि आता वाजल्यात सकाळचे 10:30 आणि 11 वाजता निघणार आहे मी इथून. थंडी पण खूप वाजला, रात्रभर झालं पाऊस आहे इथं. सकाळी 6 वाजता उठलो. सकाळी 6 वाजल्यापासून पाऊसच आहे इथं. आणि हां, सकाळी थोडा नाश्ता केला. आणि हा रिझल्ट तर अजून काय आलेला नाही आहे. सो काय, सध्या मी हातकणंगलेमध्ये आलो आहे. आणि रेल्वे स्टेशनवर जस्टच मी आत्ता उतरलो आहे. सध्या पाऊस पण एकदम जोरात चालू आहे इथं. मस्त चालू आहे पाऊस. थंडी थंडी हवा आली, असं गार गार थंडी वाजायला मला तर. सो हां, आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे, 67% आहे ते. सो बघूया आता मला बस भेटत्या का नाही भेटत्या इथून. आता मी इथून बस पकडणार आणि बस पकडल्यावर इचलकरंजीला जाणार. जर बस नसली तर मग पप्पांना बोलवणार. सो काय, आता रेल्वे स्टेशनवर तिथं मागं प्लॅटफॉर्मवर काय झालं की तिथं माणसं होते ना, सगळेजण उभारलेले आणि मी व्हिडिओ करत चाललेलो. ते सगळेजण असं बघतात ना, मला असं म्हणजे ऑकवर्ड फील होत्या. ते तुम्हाला समजूनच जाईल जर समजा तुम्ही असं कुठं तर गेलं व्हिडिओज बनवायला आणि तिथं गेल्यावर तुम्हाला माणसं असे बघायला तर ऑकवर्ड फील होते. सो मला बी ते चालतात. हे बघा गाईज, एकदम सुनसान एरिया आहे. असं वाटलं कुठल्या ह्याच्यात आलो आहे. खरं एकदम सुनसान आहे. तर काय नाही, इथून फोटो गेली की परत मेन रोड चालू होते. सो काय, एस टी मिळालेला आहे मला आणि आता चाललो आहे इचलकरंजीला. सो काय, फायनली घरी आलेलो आहे. आणि आता किती वाजलेत, रात्रीचे 11:15 वाजलेत. पार्सल मागवलेलं मी. सुचला आत्ताला आपण अनबॉक्सिंग करूया. आणि काही ते कंपनीमध्ये मला सांगितलेलं की आज संध्याकाळीपर्यंत जे काय रिझल्ट असेल ते सांगतो. पण अजून तर का त्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे. सो बघू, अजून एक 2-3 दिवस थांबू आणि बघूया की रिझल्ट काय होईल. नक्कीच मी तुम्हाला सांगणार की रिझल्टचं काय होणार आहे. सो सध्या हा मी गेमिंग माऊस मागवलेला, वायरलेस आहे. हे आहे चार्जिंग केबल आणि ह्याच्या आत आहे आपला माऊस. आणि इथं काय आहे डॉक्युमेंटेशन ह्या माऊसचे. सो आता फायनली मी तुम्हाला दाखवतो की माऊस कसा आहे. मी पण पहिल्यांदाच फर्स्ट टाईम लुक आहे हा. बघा गाईज, इथं बघा, इथं जेव्हा आपण टॅप करतो ना काहीच आवाज येत नाही. जेव्हा क्लिकचा आवाज असतो ना एकदम सायलेंट आहे. हां, इथं एक तेवढा क्लिकचा आवाज येतो पण इथं नाही येत. सो गाईज, कमेंट करून सांगा की हा माऊस तुम्हाला कसा वाटला. आणि लुक वाईज तर मला पण चांगला वाटला, पण आता वापरल्याशिवाय तर कळणार नाही की हा माऊस कसा आहे. सो गाईज, हा आहे माझा लॅपटॉप आणि हा आहे माऊस. भाई साहेब, मी फर्स्ट टाइम असा कुठला तर गेमिंग माऊस वापरलो आहे.
आणि खरंच यार एकदम मस्त आहे यार. RGBची लाइटिंग आहे. फर्स्ट टाइम आहे भाई. जे फिलिंग आहे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे गाईज आज आहे वेडनेसडे आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. सो आज त्यांचा रिझल्ट आलाय फायनली. मी इंटरव्ह्यू दिलेला थर्सडेला. तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्युसडे आणि आज आला वेडनेसडे. 6 दिवसानंतर त्यांचा निकाल आला आणि त्यात मी प्लेस झालो आज. सो हा मी जरा खुश आहे. सो अजून मी घरात नाही सांगितलं, कुणालाच सांगितलं नाही मी अजून घरात. सो बघूया त्यांचे रिएक्शन काय होत्या. पप्पा ऑफर लेटर आलं. ऑफर लेटर आलं आज. ऑफर लेटर आलं. ऑफर लेटर आलं. खरं सांगायला ऑफर लेटर आले आज. थांब दाखव. तो काही ऑफर लेटर मी आईला दाखवलंय. सो आता तिला पटलं की खरोखर माझी प्लेसमेंट झाली आज. आणि माझी जी जॉईनिंग आहे ना त्यांनी मला म्हणले की मंडेला. सो बघा आज आहे वेडनेसडे, ठीक आहे. 8 तारीख आहे आज. त्यांनी मला म्हणले की मंडेला 13 मला डेट दिली आहे त्यांनी. पटलं काय आता? नशीब. हाच की जरा हाच की. सो काही आता जेवण करून झालेलं आहे आणि घरी सगळेजण खुश आहेत. आई मगाशी चिडलेली कारण थोडंसं वांदा झालं. सो मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी सगळं सांगू शकत नाही आपल्या ब्लॉगमध्ये. प्रत्येकाच्या घरी काय ना काय तर होतच असते. तेच आमच्या पण घरी झालेलं आणि त्यामुळे आई चिडलेली. पण सगळेजण खुश आहेत, असं नाही की कोण खुश नाही. आणि प्लेसमेंट झालं म्हणून बटाटे भाजी पण केले. सो असल्या मस्त पावसाळ्यात बटाटे भाजी, वाह भाई काय मजा आली. सो हा ब्लॉग आपण इथे जाऊन करूया. ब्लॉग चांगला वाटला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.